साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पाकणी येथे एका शिवारात रेल्वे वॅगनमधून डिझेल चोरी करणाऱ्या ठिकाणी तालुका पोलिसांनी छापा टाकून एक डिझेल टँकर 4000 लिटर डिझेल असा मुद्देमाल जप्त करून डिझेल चोरी करणाऱ्या गोविंद खलिपे, सूरज ढेपे, प्रवीण अवताडे, शिवानंद ढेपे या इसमांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे। या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली। दिनांक 24/2/2020 रोजी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या शासकीय वाहनातून पेट्रोलिंग करत असताना मी सोबत सहाय्यक पोलीस फौजदार शेख आणि चालक आष्टगी असे आम्ही पाकणी शिवारात आलो असता त्या ठिकाणी गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की पाकणी शिवारात जो इंडियन ऑइलचा डेपो आहे त्याच्या पाठीमागे एका टँकरमध्ये काही लोक तिथून रेल्वेच्या वॅगनमधून डिझेल काढून त्याची चोरी करत आहे। आम्ही सदर ठिकाणी गेलो असता आम्हाला त्या ठिकाणी एक टँकर भेटला ज्याचा क्रमांक MS13AX 3031 असा आहे आणि त्या ठिकाणी 4 ते 5 लोक त्या ठिकाणी पळून जायला लागली। तर त्यामध्ये आम्ही त्या लोकांचा पाठलाग करून त्यांना पकडलं। त्यातील 2 लोक आम्हाला सापडले। त्यानंतर आम्ही त्या जागेची पाहणी केली असता त्या ठिकाणी एक खड्डा केला होता रेल्वेच्या ट्रॅकला समांतर असा आणि त्या खड्ड्यात रेल्वेच्या वॅगनमधून वरती सील तोडून त्यातून पाईप टाकून एक 2 इंची पाईप टाकून त्यातून सायपनद्वारे टँकर तो भरला जात होता। सदर टँकरची पाहणी केली असता त्यामध्ये 4000 लिटर डिझेल भरलेलं आढळलं। तर त्या ठिकाणी आम्ही जे आरोपी पकडले त्यातील एक होता गोविंद बालासाहेब खलिपे। हा यापूर्वी त्या ठिकाणी तांदळाची गाडी आणि इतर चोऱ्यामध्ये तो त्या ठिकाणी रेल्वे पोलिसांना पाहिजे होता। आणि दुसरा जो होता सूरज सुनील ढेपे याला पण आम्ही त्या ठिकाणी पकडलं आणि त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी आरोपी पळून गेले। जे हे आरोपींकडे जर त्यांची नावं बघितली असता त्यातील पहिल्याचं नाव सूरज उर्फ रॉकी किसन अवताडे असल्याचं लक्षात आलं आणि तो त्या गाडीचा मालक होता तो टँकरचा। आणि दुसरा शिवानंद अरविंद ढेपे हा एक होता। तर हे सगळे आरोपी जे आहेत ते पाकणी येथील राहणारे असून जो शिवानंद ढेपे आहे याच्यावरती पहिला एक 302चा गुन्हा दाखल झालेला आहे। सदर प्रकरणी आम्ही नंतर RPF पोलिसांची मदत घेतली आणि सदर घडला प्रकार हा RPFच्या हद्दीत असल्यामुळे RPFचे त्या ठिकाणी पोलीसवाले बोलवले आणि त्यावेळेस आम्हाला RPFच्या पोलिसांनी त्या ठिकाणी मदत केली आणि आम्ही ते त्यांच्याकडे हँडओव्हर केलं। आणि सदरबाबत RPFला गुन्हा नंबर 3/2020 अंडर सेक्शन 3 RPFच्या ॲक्टप्रमाणे हा गुन्हा दाखल आहे आणि सदर गुन्ह्याचा राकेश कुमार म्हणून त्यांचे एक PI आहे ते तपास करत आहेत। सदर 2 आरोपी आणि जो ट्रक आहे तो ट्रक त्या ठिकाणी त्यांच्याकडे हँडओव्हर केलेला आहे। सदरचे जे गुन्हेगार आहेत ते सराईत आहेत का? त्यातील जो गोविंद खलिपे म्हणून जो आहे तो सराईत आहे। यापूर्वीच्या 1-2 चोरीच्या प्रकरणात RPFला तो पाहिजे होता आणि RPFनं भरपूर शोध घेऊन पण तो मिळत नव्हता आणि तो RPFला चॅलेंज करत होता की बाकीच्यांना तुम्ही पकडताय मला पकडून दाखवा म्हणून। आणि तो आपण त्यामध्ये जागेवरती ऑन द स्पॉट पकडलेला आहे। मुद्देमालाची किंमत 4000 डिझेल आणि एक ट्रक। आता त्यांनी किती लावली फिर्यादी म्हणजे त्यांनी तर लावली नाही कारण आपली फिर्याद आणि त्यांचं थोडंसं कायदा वेगळा आहे असं आहे। आणि त्यांचं कोर्ट पण आपल्या इथं रेग्युलर नाही, दौंड येथे कोर्ट आहे। दौंडच्या कोर्टला ते रिमांडला वगैरे काल घेऊन। सदर कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सहाय्यक पोलीस फौजदार नासिर शेख यांच्यासह तालुका पोलिसांनी केली आहे। साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज।